नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की सर्वजण जेवण करायला बसलेले असतात. सायली प्रतिमाला बोलते, जेवा ना. प्रतिमा काही जेवत नाही म्हणून सायली स्वतःच्या हाताने प्रतिमाला भरवते. सर्वजण सायलीकडे बघतच राहतात. पूर्ण आजीच्या डोळ्यातून आनंदाश्रू निघतात. त्यानंतर सर्वजण जेवण करतात. इकडे नागराज महिपतला विचारायला आला असतो की ती प्रतिमा जिवंत कशी. एवढ्यात नागराजला पोलिसांचा फोन येतो. नागराज पोलिसांना सांगतो की दागिने सापडले. साक्षी नागराजला विचारते, दागिने सापडले म्हणजे काय? दागिने कुठं सापडले? नागराज सारवासारव करत बोलतो, दागिने कुठे सापडले? दागिने कसे सापडतील? दागिने तर मी तुम्हाला आणून दिले ना. ते जाऊ दे, दागिन्यांचं इथं कुठं आलंय? दागिन्यांचं राहू दे. तू मला सांग की प्रतिमा जिवंत कशी काय? ती प्रतिमा आली कशी माघारी? तू तर मारली होती ना तिला. तर साक्षी नागराजला बोलते की आता भांडत काय बसायचंय, आता जरा आपण शांत राहू. इकडे कल्पना सायलीला बोलते की प्रतिमाला एकटं झोपून चालणार नाही, तिच्याजवळ कोणीतरी झोपलं पाहिजे. तर सायली बोलते की मी झोपते ना त्यांच्या बरोबर. तर तन्वी मध्येच बोलते, आईचं मन शांत राहण्यासाठी तिची मुलगी तिच्या जवळ असणं जास्त गरजेचं आहे. तन्वी उठते आणि प्रतिमा जवळ जाते आणि प्रतिमाला बोलते, चल नाही, चल माझ्या बरोबर झोपायला चल. आणि ती तिचा हात ओढत असते. प्रतिमा घाबरते आणि प्रतिमा सायली जवळ जाते. पूर्णाजी प्रतिमाला बोलते, तू घाबरू नकोस, शांत राहा, सायली येईल तुझ्या बरोबर झोपायला. सायली तिला घेऊन खोलीत जा. सायली प्रतिमाला घेऊन खोलीत जाते. तन्वी सायलीकडे रागात बघत असते. सर्वजण आपापल्या रूम मध्ये जातात. इकडे साक्षी महिपतला विचारते की नक्की तुम्ही प्रतिमाला मारलंय ना, की नेहमीप्रमाणे थाप मारले? तर महिपत बोलतो, नाही, मी माझ्या हाताने तिला मारलंय, त्या हाताने मारलंय तिला. यावर साक्षी बोलते, मग ती प्रतिमा म्हणून बाई आली, ती कोण आहे? सांगा ना, कोण आहे ती बाई? यावर महिपत बोलतो, अगं तेच तर कळत नाही ना. अपघातानंतर मी त्या गाडीजवळ गेलो होतो तर तिथं किल्लेदार त्याची पोरगी नव्हती, बाजूला हीच पडली होती. मी ह्या हाताने मारली तिला. यावर साक्षी बोलते, मग अण्णा कोण असेल ही बाई? भलतीच कोणीतरी नसेल ना. महिपत बोलतो, तसेच काहीतरी असणार आहे. प्रतिमा सारख्या दुसऱ्याच कुठल्या तरी बाईला हे प्रतिमा म्हणून घरी घेऊन आलेत. यावर साक्षी बोलते, अहो अण्णा, पण एकट्या सायलीचा गैरसमज होऊ शकतो, अख्ख्या घराचा. त्यावर महिपत बोलतो, काहीतरी झोल आहे, पण काय आहे तो माझ्या काही डोक्यात येत नाही. इकडे प्रतिमाला काही झोप लागत नाही. ती उठून बसते. सायली तिला बोलते, झोप लागत नाहीये का? झोपा. सायली तिला मांडीवर झोपवते. सायलीच्या आवाजाने घरातील सर्वजण जागे होतात आणि सर्वजण त्यांच्या रूम मध्ये येतात. तर बघतात तर सायलीने प्रतिमाचं डोकं तिच्या मांडीवर ठेवलेलं असतं आणि ती प्रतिमाला अंगाई गाऊन झोपवत असते. सर्वजण तिथेच उभे राहून सायलीकडे बघत राहतात आणि गपचूप निघून जातात. प्रतिमाला झोप लागते. सायली मनातच बोलते, मी माझी माणसं कधीच पाहिली नाहीत. मी नेहमी विचार करायचे की माझी आई कशी असते, माहित नाही का, पण मी जेव्हा तुम्हाला बघते ना तेव्हा मला असं वाटतं की आपलं काहीतरी नातं आहे. मी कधी माझ्या आईला पाहिले नाही, पण मला असं वाटतं की माझी आई जिथे कुठे असेल ना तर ती तुमच्यासारखीच असेल. इकडे तन्वी खूप वैतागलेली असते. ती स्वतःशीच बोलते, सगळा सत्यानाश व्हायला लागलाय. त्या प्रतिमाला मध्येच टपकायची काय गरज होती? आली ती आली आणि सायलीला चिटकून बसली. अशाने सगळ्यांना कळायला वेळ नाही लागणार की सायली तिची खरी मुलगी आहे आणि मंदिराच्या बाहेर प्रतिमाच्या जागी मला भीक मागायची वेळ येईल. मी काय करू आता? पण मला त्या सिच्युएशनचा फायदा करून घेता येईल. सायली नेहमी सारखी पुढे पुढे करत प्रतिमाच बरोबर झोपायला गेली. म्हणजे अर्जुन त्याच्या खोलीत एकटाच असणार. ही संधी सोडून नाही चालणार. तन्वी मनातच खुश होत आणि स्वतःशीच बोलते, सायली बाकी सगळ्यांना इम्प्रेस करत बघ, मी तुझ्या नवऱ्याला इम्प्रेस करते. तन्वी येऊन अर्जुनच्या रूमचा दरवाजा वाजवत. अर्जुनला वाटतं की सायली आलेली आहे. अर्जुन दरवाजा उघडतो आणि बघतो तर दरवाजात तन्वी असते. अर्जुनला तन्वीला बघून धक्का बसतो. अर्जुन बोलतो, तू? तन्वी बोलते, अरे असं भूत बघितल्यासारखं काय करतोय सर? अर्जुन, त्या दिवशी अलिबागला सायली अचानक टपकली ना, त्यामुळे आपलं बोलणं अर्धवट राहिलं. मी ना आज खूप इमोशनल झाले रे. म्हणजे बघ ना, माझी आई इतक्या वर्षांनी परत आली, त्याचा आनंद मला तुझ्यासोबत शेअर करायचा आहे. अर्जुन, मला माहित होतं की तू माझ्यासारखाच जागा असणार. आणि आजचा भाग इथेच संपतो.